गावातील समस्या आणि विकास कामांकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या पिरणवाडी पट्टण पंचायतीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात संतप्त पिरणवाडी वासियांनी आज बुधवारी सकाळी मोर्चा काढून पंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले। यावेळी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर करण्याबरोबरच भ्रष्ट सीईओ हनुमंतप्पा मानवडर याची तात्काळ बदली करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। हनुमंतप्पा मानवडर यांचा हनुमंतप्पा मानवडर यांनी कृपया हे गाव सोडून आपला जावे अशी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना कृपया विनंती करतोय। पिरणवाडी ग्रामपंचायतीला पट्टण पंचायतीचा दर्जा मिळून 3 वर्ष झाली आहेत, तथापि आजतागायत पंचायतीवर लोकनियुक्त सदस्यांची नेमणूक झालेली नाही। पिरणवाडी पट्टण पंचायतीचा सर्व कारभार सरकारी अधिकाऱ्यांकडून हाताळला जातोय। कोणाचाही वचक नसलेले हे अधिकारी पिरणवाडी गावातील तसेच पट्टण पंचायत कार्यक्षेत्रातील सोयी सुविधा आणि समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी भ्रष्टाचारामध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला। तुम्हाला जर कचरा दिसायचा जर नसेल तर दुसरं गाव शोधावं लागेल, कारण कचरा दिसायचा असेल तर तुम्हाला येऊन पिरणवाडीत म्हणजे कुठल्याही कोपऱ्यावर गेला तर तुम्हाला कचराच दिसेल। ही पहिली गोष्ट, कारण आतापर्यंत पंचायतीच्या समोर कधी उत्कीर्ण झाला नव्हता। कारण जवळजवळ 8-10 वर्ष आम्ही पंचायतीला येतोय, 10 वर्षात हे पहिल्यांदा बघितलं की मी पंचायतीसमोर उत्कीर्ण झालेला। त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रत्येक गावातल्या कुठल्याही कोणाकोपऱ्याला लाईटाची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, कशाची सुविधा नाही। मान्य आहे, चला पहिलं वर्ष पट्टण पंचायतीचं झालं, टॅक्स म्हणजे ज्यावेळी त्यावेळी टॅक्स घेतला जात नव्हता। त्याच्यानंतर जवळजवळ आज 2 वर्ष झाली तुम्ही टॅक्स घेताय। टॅक्स घेतल्याबरोबर तुम्ही 960 रुपये पाणीपट्टी घेताय, 480 रुपये कचरापट्टी घेताय। एक कचरा उचलायला तुमच्याकडे गाडी नाही। आज शेजारची पट्टण पंचायत आहे, त्या पट्टण पंचायतीला ज्या दिवशी पट्टण पंचायत झाली त्या दिवशी ताबडतोब गाड्या, एक जेसीबी, ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालत असताना आमच्या इथं का नडलं आणि कुठला ऑफिसर का करत नाही किंवा कुठल्या ऑफिसरला काय जमत नसेल, तर माझं म्हणणं असं आहे की ही सरळ पट्टण पंचायत रद्द करून पूर्वीसारखी ग्रामपंचायत करा। आमच्या पद्धतीनं आम्हाला जसं जमेल तसं आम्ही ही पंचायत चालवतो। बघायला आहे त्या आमचा महिला वर्ग, आमच्या महिलांचा जो आक्रोश बघायला आहे, हा जो सावळा गोंधळ चालू आहे टोटल, हा सीईओ किंवा पट्टण पंचायत जी आम्ही मागितली नव्हती ती पट्टण पंचायत करून ह्या गव्हर्नमेंटनं सरकारनं आम्हाला जे धारेवर धरलंय, या सीईओना गल्ल्या माहीत नाहीत, एक गल्ली माहीत नाही आहे। हे जे आता मानवडर म्हणून जे आलेत ना त्यांना एक गल्ली माहीत नाही आहे। मारुती गल्लीमध्ये एवढं पाणी साचलं, या बायकांचा आक्रोश तुम्ही बघा। कारण का आज सगळी एकवटायला पक्षपात कुठलाही नाही आहे इथं, सगळे जे आज आम्ही गावभाग आलेला आहे। इतके दिवस यांचा सावळा गोंधळ आम्ही सगळा बघितलाय, आलेल्यांना किंमत नाही आहे। पट्टण पंचायत म्हणून काही माहिती। या भागामध्ये पाणी तुंबण्याच्या अनेक समस्या आहेत, तसेच अस्वच्छतेचे देखील अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। या संदर्भात यापूर्वी देखील मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले। पट्टण पंचायतीचा कारभार सुधारण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली, तथापि अजूनही साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पिरणवाडी आणि परिसरातील गावांमधील संतप्त गावकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी पुन्हा एकदा पिरणवाडी पट्टण पंचायतीवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।